नमस्कार. आपण कधी विचार करतो का की डॉक्टरांना आपल्या शरीरावर उपचार करण्याचा अधिकार नक्की कोण आणि कसा देतं? तर आज आपण वैद्यकीय क्षेत्र आणि कायदा या दोन्हीमधल्या एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत. ती संकल्पना आहे माहितीपूर्ण संमती. चला सविस्तर जाणून घेऊया. बरं, आपण हा संपूर्ण विषय एका प्रश्नाच्या उत्तरातून समजून घेणार आहोत. यामुळे काय होईल की परीक्षेची तयारी करणाऱ्यांना तर फायदा होईलच, पण ज्यांना आपले वैद्यकीय हक्क जाणून घ्यायचे आहेत त्या प्रत्येकासाठी हे खूप सोपं होईल. चला तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. वैद्यकीय जगात संमती म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर संमती म्हणजे एकमत. आणि मेडिकल फील्डमध्ये हे एक असं मूलभूत तत्व आहे जे रुग्णाचा संरक्षण करतं. खरं तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातल्या विश्वासाचा हाच तर पाया आहे. आणि हे प्रकरण खूप गंभीर आहे बरं का, कारण रुग्णाच्या योग्य संमतीशिवाय उपचार करणं हे फक्त अनैतिक नाहीये, तर त्यामुळे संबंधित डॉक्टरांवर गंभीर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. आता आपण संमतीच्या वेगवेगळ्या प्रकारांबद्दल बोलूया. कारण हो, प्रत्येक संमती सारखी नसते. वेगवेगळ्या परिस्थितीत तिचे वेगवेगळे प्रकार वापरले जातात. हा आहे संमतीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वोत्तम प्रकार. याला माहितीपूर्ण संमती म्हणतात. इथे फक्त रुग्णाकडून हो मिळवणं पुरेसं नाहीये, तर तो होकार संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर, सगळं नीट समजल्यानंतर आलेला आहे याची खात्री करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणतीही संमती खऱ्या अर्थाने माहितीपूर्ण तेव्हाच ठरते जेव्हा डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टी रुग्णाला स्पष्टपणे समजावून सांगतात. हे कायद्याने आणि नैतिकतेने बंधनकारक आहे. आता काही वेळा कसं असतं की संमती दिली जाते पण शब्दांशिवाय. म्हणजे काहीही न बोलता किंवा सही न करताही संमती गृहीत धरली जाते. यालाच गर्भित संमती म्हणतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा एखादा रुग्ण रक्त तपासणीसाठी किंवा इंजेक्शनसाठी स्वतःहून आपला हात पुढे करतो. आता ही एक साधी कृती आहे, पण या कृतीतूनच त्या प्रक्रियेसाठी रुग्णाची संमती आहे हे स्पष्ट होतं. आता इतर दोन महत्त्वाचे प्रकार पाहूयात. एक आहे स्पष्ट संमती. नावातच आहे, ही तोंडी किंवा लेखी स्वरूपात अगदी स्पष्टपणे दिली जाते. आणि दुसरी आहे प्रॉक्सी संमती. ही तेव्हा वापरली जाते जेव्हा रुग्ण स्वतः निर्णय घेऊ शकत नाही, जसं की एखादं लहान मूल किंवा बेशुद्ध व्यक्ती. अशावेळी त्यांचे नातेवाईक किंवा कायदेशीर पालक संमती देतात. संमतीची ही सगळी तत्त्व आपल्याला आधुनिक वैद्यशास्त्रातल्या एका फार मोठ्या आणि मूलभूत मानवी हक्काकडे घेऊन जातात. ही संकल्पना खूप प्रभावी आहे. आत्मनिर्णयाचा अधिकार. याचा सरळ अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या शरीराबद्दल आणि त्यावर होणाऱ्या उपचारांबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि हा अधिकार 3 महत्त्वाच्या मार्गांनी वापरता येतो. उपचाराला हो म्हणण्याचा अधिकार, उपचाराला नाही म्हणण्याचा अधिकार आणि एवढंच नाही तर उपचार सुरू झाल्यावरही आपला निर्णय बदलण्याचा आणि संमती मागे घेण्याचा अधिकार. पण हो, काही अपवादात्मक परिस्थिती नक्कीच आहेत. जेव्हा रुग्णाचा जीव धोक्यात असतो आणि तो संमती देण्याच्या अवस्थेत नसतो, तेव्हा त्या रुग्णाचा जीव वाचवणं हे डॉक्टरांचं सर्वोच्च कर्तव्य मानलं जातं. अशावेळी ते स्पष्ट संमतीशिवाय उपचार करू शकतात. चला, आता पाहूया की ही सगळी तत्त्व प्रत्यक्ष व्यवहारात महत्त्वाच्या कायदेशीर खटल्यांमध्ये कशी तपासली गेली आणि त्यामुळे कायद्याला काय दिशा मिळाली. भारतातल्या माहितीपूर्ण संमतीच्या कायद्याला दिशा देणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा खटला आहे. समीरा कोहली विरुद्ध डॉक्टर प्रभा मंचंदा 2008. या केसमध्ये झालं असं होतं की एका निदान प्रक्रियेसाठी संमती घेतल्यानंतर रुग्णाची वेगळी परवानगी न घेताच तिचं गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक आणि अगदी स्पष्ट होता. या निकालातून न्यायालयाने अगदी स्पष्ट नियम घालून दिले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका तपासणीसाठी दिलेली संमती दुसऱ्या मोठ्या शस्त्रक्रियेसाठी ग्राह्य धरता येणार नाही. प्रत्येक प्रक्रियेसाठी स्वतंत्र आणि माहितीपूर्ण संमती आवश्यक आहे. यानंतरच्या काळात कॉमन कॉज नावाच्या एका महत्त्वाच्या खटल्याने या अधिकारांना आणखी बळ दिलं. इतकंच नाही तर व्यक्तींना भविष्यातल्या उपचारांबद्दल आगाऊ निर्णय घेण्याची म्हणजेच लिव्हिंग विल करण्याची कायदेशीर परवानगी सुद्धा दिली. ठीक आहे, तर आता आपण बरीच माहिती पाहिली.
आता या सगळ्याला एकत्र जोडून आपल्या मूळ प्रश्नाचं एक ठोस उत्तर तयार करूया. आणि हे उत्तर विशेषतः परीक्षेसाठी लक्षात ठेवणं सोपं जावं, यासाठी आपण या संपूर्ण माहितीचा एक सोपा आणि सुटसुटीत माइंड मॅप तयार केला आहे. तर हा आहे आपला माइंड मॅप. बघा किती सोपा आहे. मध्यभागी आहे संमती, तिथून पुढे तिचे प्रकार, रुग्णाचे हक्क आणि त्याला आधार देणारी कायदेशीर चौकट. आणि या सगळ्याचा पाया काय आहे? तर तो आहे विश्वास आणि रुग्णसुरक्षा. शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आज वैद्यकीय तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की अनेकदा उपचार खूप गुंतागुंतीचे असतात. अशावेळी रुग्णाची संमती ही फक्त एक कागदोपत्री प्रक्रिया न राहता ती खऱ्या अर्थाने माहितीपूर्ण कशी राहील, हा एक मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंतही ही महत्त्वाची माहिती पोहोचेल.